संजय दिना पाटलांची मतदारसंघात 0 कामगिरी, देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वागचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण. निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीने. निधीची मुदत 5 वर्षांची असते. मुदतीनंतरही निधी शिल्लक राहिल्यास ते खासदारांचं अपयश. 2019 ते 2024 दरम्यान मला मिळालेल्या निधीत एक पैसाही अखर्चित नाही. आरोपांवर ओमराजे निंबाळकर यांचीही स्पष्टोक्ती. ओमराजे निंबाळकर यांना धाराशिव नगर परिषदेसाठी निधी मंजूर. कालच शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर 18 कोटींच्या निधीचा GR करण्यात आला प्रसार. ओमराजे निंबाळकरांचं एनडीएमध्ये स्वागत आणि आता आम्ही प्रतिस्पर्धी नाही. राणा पाटलांचं भाष्य. कोणत्याही पक्षात असो विरोधाची भूमिका कायम. अशा लोकांचं राजकारण संपवणार ओमराजे निंबाळकर यांचा हा इशारा. माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करण्याचा नव्हता. मी उद्धव ठाकरेंविषयी बोललो. बाळासाहेबांविषयीच्या वक्तव्यावर किरण पावसकर यांचं हे स्पष्टीकरण. बाळासाहेब आमचं दैवत, त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही. पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया. शिंदेंचं पालन पोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय. किरण पावसकर यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संताप. मला सांभाळा, पोरांना सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? पावसकरांकडून बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली. किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे. शिंदेंनी पावसकरांना लात मारून हाकलून दिलं पाहिजे. अंबादास दानवे आक्रमक. सुनील प्रभूंकडूनही पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध. मी तुझ्या नादाला लागतो 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस. बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज. तर संजय दिना पाटील दबंग. राऊतांच्या धमक्यांना घाबरणार नाही, शिंदेंचं प्रत्युत्तर. संजय राऊत यांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चाललेत. शिबिगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाही. गिरीश महाजन यांची ही टीका. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ तर एकनाथ शिंदे उत्तर द्यायला घाबरतात. मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार? आदित्य ठाकरेंची टीका. विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात. विरोधकांचा हार. कोण होतास तू, काय झालास तू? उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला. विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलंय. यापुढे आणखी झटके देणार. पक्षफुटीवरूनही साधला निशाणा. पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनावरील शोक प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष दीनानाथ ऐवजी दीनदयाल म्हणाल्यानं वाद. नार्वेकरांकडून मराठी भाषेची चिरफाड. राज ठाकरे यांचा संताप. सातारा सांगली परिषद निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटली. अंतर्गत वाद चव्हाट्यावर. फुटलेल्या मतांचा हिशोब केला जाईल. जयकुमार गोरे यांचा शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना इशारा. तर मतं फुटलेली नाही, देसाई यांच्याकडून करण्यात आलं स्पष्ट. बीडमधील विलास घुलेच्या हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप. केज शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करत मृतदेह घेऊन नातेवाईकांच्या पोलीस ठाण्यात ठिय्या. माझ्या मुलाचा प्रकरणाशी संबंध नाही, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न. बजरंग सोनवणे यांचे हे स्पष्टीकरण. विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली. रवींद्र सिंगल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक पदाची धुरा सांभाळणार. महाराष्ट्रातील 7 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान. प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा अभिनेता R माधवन पद्मश्री पुरस्कारानं सन्मान.